रिक्षात आढळले तब्बल 14 विद्यार्थी, 35 रिक्षांवर कारवाई, शाळा परिसरात कारवाई मोहीम. अवैधरित्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम गुरुवारी हाती घेतली. यात शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी 35 रिक्षांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई केली आहे. गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश एनपे यांच्या पथकाने पानघर शाळा, सोशल उर्दू शाळा, किडवाई चौक, फोडफाटी चौक व MVCS शाळा या ठिकाणी विशेष शाळा मोहीम घेऊन धोकादायकरित्या लहान मुलांना बसवून नेणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकाची भांबेरी उडाली आहे. काही ठिकाणी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती रिक्षाचालक करत असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी असाही सवाल पोलिसांसमोर उपस्थित केला. रिक्षाचालकावर कारवाई करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश एनपे व त्यांचे पथक यापुढेही कारवाई सुरू राहणार. धोकादायकरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आम्ही कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वाहतूक करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.